आर्य समाज आणि भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म सन 1824 मध्ये आणि बलिदान 1883 मध्ये झाले. आर्य समाजाच्या स्थापनेच्या 16 वर्षानंतर आणि स्वामी दयानंदांच्या देहावसानाच्या सुमारे 8 वर्षानंतर 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा महू मध्य प्रदेश येथे जन्म झाला. हे तर स्पष्ट आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या काळात स्वामी दयानंद शरीर रूपाने विद्यमान नव्हते, परंतु आर्य समाजाच्या आंदोलनाच्या रूपाने त्यांचे यशरूपी शरीर तर अवश्य विद्यमान होते. डॉक्टर आंबेडकरांची ग्रंथसंपदा या गोष्टीची साक्षीदार आहे की स्वामी दयानंदांद्वारे स्थापित आर्य समाज तसेच त्यांच्या अनुयायांच्या कर्तृत्वाशी ते चांगल्या प्रकारे परिचित होते. प्रस्तुत काळात आर्य समाजाचे आंदोलन आपल्या पूर्ण यौवनात होते, ज्याचा प्रभाव डॉक्टर आंबेडकर व त्यांच्या युगावर निश्चित रूपाने पडला आहे. या लेखाचा उद्देश डॉक्टर आंबेडकर आणि आर्य समाज यांचा अन्योन्याश्रया संबंध यथोपलब्ध माहितीच्या आधारावर प्रस्तुत करणे आहे. जसे स्वामी दयानंद गुजराथी असूनही मूळ रूपाने औदिच्य तिवारी ब्राह्मण मानले जात होते, तसेच डॉक्टर आंबेडकरही मध्य प्रदेशात जन्मले असून सुद्धा मूळ रूपाने तथाकथित शूद्र महार कुलोत्पन्न महाराष्ट्रीयाच्या रूपाने सुप्रसिद्ध होते. कालांतराने दोघेही राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय महापुरुषांच्या रूपातही सुप्रसिद्ध झाले. ज्या काळी महाराष्ट्रात अर्थात तत्कालीन मुंबई राज्यात रानडे फुलाचा युगाचा अस्त होत होता, त्याच काळात तेथे श्री सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज तसेच डॉक्टर आंबेडकर यांच्या युगाचा उदय होत होता. ही दुसरी पिढीही आपल्या पूर्वीच्या दयानंद, रानडे फुले आदी महापुरुषांच्या कार्यप्रणालीने प्रभावित व प्रेरित होत राहिली आहे. श्री सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज स्वामी दयानंद आणि त्यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाने अधिक प्रभावित झाले होते, तर डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले आणि त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने अधिक प्रभावित होते. श्री सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज आर्य समाजी असूनही सत्यशोधक समाजाचेही सहयोगी आणि प्रशंसक होते आणि डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले यांचे भक्त असूनही स्वामी दयानंद आणि त्यांच्या आर्य समाजी आंदोलनाचे प्रशंसक असून त्याबरोबरच समालोचकही आहेत. पण त्यांना आर्य नरेश द्वय श्री गायकवाड व श्री राजर्षी शाहूप्रमाणे आर्य समाज आंदोलनाचे सहयोगी म्हणता येणार नाही. आर्य समाजी आंदोलनाचे डॉक्टर आंबेडकर नेहमी हितचिंतक राहिले होते. स्वामी दयानंदांच्या तुलनेत महात्मा फुले अधिक आराध्य होते. डॉक्टर आंबेडकरांनी गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले या महापुरुष त्रयीस आपले गुरु मानले आहे. महात्मा फुल्यांना गुरु मानण्याचे एक कारण संभवते, ते म्हणजे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे आंदोलन जेवढे प्रभावीपणे चालू शकले तेवढे आर्य समाजाचे नाही. राजर्षी शाहू महाराजांनुसार ब्राह्मण नोकरशाहीमुळे महाराष्ट्रात आर्य समाजाचे आंदोलन प्रभावी होऊ शकले नाही. बडोदरा नरेशाद्वारे मेधावी आंबेडकरांचे शिक्षण. डॉक्टर भीमराव आंबेडकर इंटर पास झाल्यानंतर त्यांना BA, MA, PhD, DSc लंडन, LLD, बार ॲट लॉ अशा उपाधींनी विभूषित आणि प्रकांड पंडित बनविण्यात आर्य समाजी आंदोलनाचे प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष रूपाने का होईना अविस्मरणीय योगदान होते. ही बाब इतर कोणी जाणत असो वा नसो, स्वतः डॉक्टर आंबेडकर अवश्य जाणत होते. म्हणूनच की काय त्यांच्या ग्रंथांत आर्य समाजी आंदोलनाबद्दल विशेष सहानुभूती दृष्टीस पडते. आर्य नरेश
श्री सयाजीराव गायकवाडांनी 1912 ते 1915 पर्यंत डॉक्टर भीमराव आंबेडकरांना उच्च विद्या विभूषित करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान केल्या आणि त्यांना अमेरिकेस पाठविले व स्वतःच मनातून आर्य समाजी म्हणविणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनीही 1919 ते 1922 पर्यंत आंबेडकरांना विदेशी जाऊन अध्ययन करण्यासाठी आर्थिक दृष्टीने संपूर्ण सहकार्य केले. कोल्हापूर नरेशांचे सक्रिय सहकार्य. आर्य नरेश राजर्षी शाहू महाराजांनी पत्रकार डॉक्टर आंबेडकरांच्या प्रथम पत्र मूक नायक च्या संचालनातही आर्थिक सहाय्य प्रदान केले होते. इतकेच नव्हे तर 1920 मध्ये मान गावात भरलेल्या पहिल्या अस्पृश्यता परिषदेत कोल्हापूरचे आर्य नरेश शाहू महाराजांनी अशी भविष्यवाणीही केली होती की डॉक्टर आंबेडकर भारतवर्षाचे अखिल भारतीय नेते होतील. तत्कालीन मुंबई राज्याच्या या दोन राजांजवळ असे उदार मन आणि उदार दृष्टी होती की ज्यांच्या पार्श्वभूमीमध्ये मला स्वामी दयानंद उभे असलेले दिसतात. या उभयता आर्य नरेशांच्या अंतःकरणावर निर्विवाद रूपाने आर्य समाजी आंदोलनाची विशिष्ट छाप पडली होती. आर्य समाजाची प्रगतिशील दृष्टी. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर नरेश राजर्षी शाहू यांचे स्वामी दयानंद आणि आर्य समाज याकडे आकृष्ट होण्याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे आर्य समाजाची वेदविषयक प्रगतिशील दृष्टी. या क्षत्रिय राजांना तत्कालीन रूढीवादी पंडित शूद्र समजत होते आणि याच कारणाने त्यांना वेदोक्त संस्कारांचा अधिकार प्रदान करण्यास तयार नव्हते. त्याउलट स्वामी दयानंदांच्या दृष्टीने वेदाध्ययनाचा अधिकार मानव मात्रास होता. महाराष्ट्र केसरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा यज्ञोपवीत संस्कार करण्यास का कू करणारे, टाळाटाळ करणारे रूढीवादी पंडितांची परंपरागत संकीर्णता 20व्या शताब्दीमध्ये जशीच्या तशी टिकून होती. त्याउलट स्वामी दयानंदांनी वेदांच्या आधारावरच असे सिद्ध केले होते की मानव मात्रासह समस्त स्त्रीशूद्रांनाही वेदाध्ययन करण्याचा अधिकार आहे. रूढीवादी पंडितांच्या या संकीर्णतेने बेचैन होऊन श्री सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज आर्य समाजाकडे आकृष्ट झाले. या नरेशांनी केवळ डॉक्टर भीमराव आंबेडकरांनाच नव्हे तर इतर प्रतिभावंत दलितांनाही शिष्यवृत्ती प्रदान केल्या होत्या. आंबेडकरांद्वारे नमस्ते अभिवादनाचा वापर. महर्षी दयानंदांनी आणि त्यांनी स्थापिलेल्या आर्य समाजाने आपल्या आरंभीच्या काळापासूनच अभिवादनाच्या रूपात प्राचीन शास्त्रीय सार्वजनिक नमस्तेचा उद्धार व प्रचार केला. अमर शहीद पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्या मते जेव्हा आर्य समाजाचा हा प्रयत्न काही लोकांना उच्च नीच हा भेदभाव नष्ट करणारा वाटला तेव्हा त्यांना हे सहन झाले नाही की खालच्या वर्णाचे लोक उच्चवर्णीयांप्रमाणे नमस्ते करू लागले आहेत. म्हणून त्या संकीर्ण रूढीवादींनी गरीब नवाज, पालागन, जुहार आदी जुन्या अभिवादनाचा वापर बलपूर्वक चालू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टर आंबेडकरांनीही याबद्दल खेद प्रकट केला की ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात महाराष्ट्राच्या खालच्या जातीद्वारे उच्च जातीबरोबर येण्याचे प्रयत्न उच्च जातीद्वारे नष्ट केले गेले. सोनाराने जेव्हा उच्च कुलोत्पन्न व्यक्तीप्रमाणे नमस्कार म्हणणे सुरू केले तेव्हा त्यांनी कंपनीकडून त्यांच्या नमस्कारास बंद करण्याचे आदेश काढावयास लावले. आर्य नरेशांचे आणि पंडित आत्मारामजी अमृतसरीसारख्या आर्य समाजांच्या संपर्कात येऊन श्री भीमराव आंबेडकरांनी जोहार ऐवजी नमस्ते अभिवादनाचा स्वीकार तर करविला होता, पण पुढे अशी कसली परिस्थिती निर्माण झाली हे कळण्यास मार्ग नाही की ज्यामुळे त्यांनी पुन्हा नमस्ते ऐवजी जोहार अभिवादनाचा स्वीकार केला. डॉक्टर आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाची कर्तृत्वाचे विद्वान समीक्षक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांच्या कथनानुसार तर डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी आधुनिक बौद्धांत प्रचलित जयभीम अभिवादनाचाच अंगीकार केला होता. पण या अभिवादनातील भीम शब्द डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या नावाचा मूळ अंश आहे.
प्रत्येक बौद्ध जय भीम म्हणताना एक प्रकारे डॉक्टर आंबेडकरांचे विचार विजयी होण्याची मनोकामना व्यक्त करतो. माननीय आंबेडकरांद्वारे नमस्ते अभिवादनाच्या अंगीकाराची पुष्टी त्यांनी लंडनहून पाठवलेल्या 3 पत्रांवरून होती. पहिली 2 पत्रे त्यांनी आपले घनिष्ठ सहकारी श्री सीताराम नामदेव शिवतरकर यांना पाठविली आहेत, तर तिसरे पत्र श्री आंबेडकरांनी आपली सहधर्मिणी रमाबाईंना लिहिले आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या अभिवादन शैलीचे काही नमुने कालक्रमानुसार अशा प्रकारचे आहेत. 6 ऑक्टोबर 1920 प्रिय शिवतरकर नमस्ते. 10 जून 1921 राजमान्य राजश्री शिवतरकर यांना नमस्ते. 25 नोव्हेंबर 1921 प्रिय रामू श्रीमती रमाबाई भीमराव आंबेडकर नमस्ते. 12 जून 1927 राजमान्य राजश्री मुकुंदराव पाटील यांना अनेक जोहार. डॉक्टर आंबेडकरांचा वैदिक संस्कारांकडे कल. स्वामी दयानंद आणि आर्य समाजाची वेदनिष्ठा तर जगजाहीर आहे. आर्य समाजाचा 3रा नियम आहे, वेदाचे पठन पाठन आणि श्रवण श्रावण सर्व आर्यांचा परमधर्म आहे. आर्य समाजामध्ये समस्त संस्कार वैदिक पद्धतीनेच संपन्न होतात. काही इतर सनातन संघटना आहेत ज्या वैदिक संस्कारांप्रत अनन्य आस्था अधिक अभिव्यक्त करतात. माननीय डॉक्टर आंबेडकरांच्या बहिष्कृत भारत नामक साप्ताहिक मराठी समाचार पत्राच्या 12 एप्रिल 1929 अंकात पृष्ठ 7 वर असा संक्षिप्त समाचार प्रकाशित झाला होता. समाज समता संघाचा नवा उपक्रम. महार समाजामध्ये वैदिक विवाह पद्धत सुदृढ केली जाईल. लक्षात असू द्यावे की याच महार कुलात डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला होता. उपरोक्त चर्चित अंकाच्या पृष्ठ 8 वर एका संपन्न वैदिक विवाह संस्काराची चर्चा करताना हे स्पष्ट करण्यात आले होते की हा विवाह हिंदू मिशनरी सोसायटीचे संस्थापक गजानन भास्कर वैद्य यांच्या संकलित वैदिक पद्धतीने संपन्न करण्यात आला. वरील समाचाराच्या शेवटी अशी शुभकामना करण्यात आली की अस्पृश्य समाज वैदिक पद्धतीचे प्रचलन करून त्यांच्या वर लावला गेलेला अस्पृश्यतेचा कलंक पुसून टाकण्यास समर्थ होवो. हे ऐकून आश्चर्य वाटते की 29 जून 1929 वैदिक पद्धतीने संपन्न श्री केशव गोविंदराव आडरेकरांच्या विवाह समारंभात डॉक्टर आंबेडकर आपल्या सहधर्मिणीसह उपस्थित होते. हा विवाह समाज समता संघाच्या तत्वावधानात आणि आचार्य पुरोहित श्री सुंदररावजी वैद्य यांच्या देखरेखीखाली संपन्न झाला होता. वधूवरांचे आईबाप रूढीवादी होते, तरीही माननीय डॉक्टर आंबेडकरांचा सुधारणावादी दृष्टिकोन लक्षात घेऊनच वैदिक पद्धतीने विवाह करविण्यास तयार झाले होते. हा विवाह समारंभ परळ मुंबई येथील दामोदर मूलजी ठाकरसी हॉलमध्ये संपन्न झाला होता. श्री सुरवाडे यांच्या अनुसार दलित समाजात वैदिक पद्धतीने संपन्न हा पहिला विवाह होता. आंबेडकर दंपती व्यतिरिक्त या विवाहामध्ये श्री रा ब बोले, डॉक्टर सोलंकी, श्री कमलाकर चित्रे आदी गणमान्य सज्जन समुपस्थित होते. डॉक्टर आंबेडकरांच्या 6 सप्टेंबर 1929 बहिष्कृत भारतामध्ये हे वृत्तही प्रकाशित झाले होते की मनमाडच्या महारांनी श्रावणी साजरी केली. 26 व्यक्तींनी यज्ञोपवीत धारण केले. हा समारंभ मनमाड रेल्वे स्टेशनाजवळील डॉक्टर आंबेडकरांचे मित्र श्री रामचंद्र राणोजी पवार नांदगावकर यांच्या घरी संपन्न झाला. या समाचारावरून स्पष्ट आहे की माननीय डॉक्टर आंबेडकरांचा आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात उपनयन, विवाह आदी वैदिक संस्कारांकडे सुद्धा थोडासा का असेना पण कल अवश्य होता आणि आपल्या पत्रामध्येही ते वैदिक संस्कार विषयक वृत्तांना प्रकाशनार्थ स्थान अवश्य देत असत. उपलब्ध माहितीनुसार मुंबईचा लोअर परळ आर्य समाज आणि त्याचे पदाधिकारी यांच्याशी माननीय डॉक्टर आंबेडकरांचे स्नेहपूर्ण संबंध होते.